अभिनंदन. तुझं पण अभिनंदन. काय ताईसाहेब, बहिणीचं लग्न ठरलं तर खुश दिसताय. मग तुम्ही खुश नाही आहात का केदार भाऊजी? हा, खरं खरं सांगा, का खुश आहात? काव्याचं लग्न ठरलं म्हणून खुश आहात का ठरलं बाबा एकदाचं काव्याचं लग्न म्हणून खुश आहात? हे बघ, लग्न तर ठरलंय आणि सगळ्यात जास्त कामं तुला राहणार आहेत. एकीकडे उपवास चालू आहे, दुसरीकडे आता लग्नाची बोलणी सुरू आहे. त्यामुळे ताईसाहेब कंबर कसून तयार राहा. मी तर खुश आहे. सगळं करेन मी. आत्याच्या मनात आईबद्दल अजूनही गैरसमज आहेत, म्हणून अजूनही ती रागवलेलीच आहे. या लग्नाच्या निमित्ताने तो राग जर कमी झाला ना तर खरंच खूप बरं होईल. आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. मी सगळी कामं मनापासून करणार आहे. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील बॉस. तू जे काही करतेस ना ते अगदी मनापासून करतेस. आता खांडेकरांच्या घरात गुन्हेगार आहे हे माहिती असून सुद्धा तू सून म्हणून तुझे सगळे कर्तव्य पार पाडतेस. आणि या घरात बघितले ना मी, मोठी मुलगी म्हणून तू सगळी कामं करतेस. त्यामुळे सगळं चांगलं होणार आहे. टेक्नोचा व्हॉइस नोट आहे. येत्या काही दिवसात तुला एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. काय, कुठे, कसं, सगळं काही वेळ आल्यावर सांगेन. काय या घरामध्ये ना प्रत्येकाचंच माझ्यावर लक्ष आहे आणि या सिच्युएशनमध्ये मी आत्ता अजून काही केलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल. युवराज, तुझ्या वाट्यात अडवं येणाऱ्यांना बाजूला कसं करायचं ही माझी जबाबदारी आणि मी दिलेलं काम पूर्ण करायचं ही तुझी जबाबदारी. आता धंद्यातून तुला माघार घेता येणार नाही एवढं नक्की. ही जी कोणी व्यक्ती आहे ती खूप हुशार आहे. AI जनरेटेड व्हॉइसचा वापर करतात जेणेकरून हे कळू नये की स्त्री आहे की पुरुष. पण ही गोष्ट मात्र खरी आहे की मागच्या वेळेसचा आवाज आणि या वेळेसचा आवाज वेगळा आहे. पण ही ओळख त्याला फक्त युवराजपासून लपवायची नाही आहे. त्याला माहिती आहे की त्याच्यावर कोणीतरी लक्ष ठेवू नये. असू शकतं. बॉस, म्हणजे युवराजला नवीन असाइनमेंट मिळणार. आणि या कॉलवरून असं वाटतंय की ह्या व्यक्तीचं आपल्या घरावर बारीक लक्ष आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या व्यक्तीमध्ये तितकी ताकद आहे की जर त्याच्या वाटेमध्ये कोणी आडवा आलं तर तो त्याला बाजूला करू शकतो. पण ती व्यक्ती जास्त काळ लपून राहू शकत नाही. चल, निघायला हवं. चल.